नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया फेब्रुवारी 2025 मासिक राशी भविष्य. तूळ राशी मासिक राशी भविष्य 2025 अनुसार आर्थिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुमचे खूप मन लागेल आणि तुम्ही उत्साहित राहाल. शनी महाराज पंचम भावात पूर्ण महिना राहतील आणि 22 फेब्रुवारीपासून अस्त होईल, ज्यामुळे शिक्षणात चढ उताराची स्थिती येऊ शकते. प्रेमसंबंधासाठी ही वेळ उत्तम राहील. सूर्य आणि बुध महिन्याच्या सुरुवातीमध्ये चतुर्थ भावात राहून बुधादित्य योग बनवेल, जे तुमच्या माताला उत्तम स्वास्थ्य लाभही प्रदान करेल आणि तुम्हाला उन्नती देईल. त्यानंतर 11 तारखेला बुध आणि 12 तारखेला सूर्य कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ सुरू होईल आणि तुमच्या संतानाची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला काही कठीण आव्हानांचा सामना करावा लागेल. तूळ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना ठीकठाक राहण्याची शक्यता आहे. स्वास्थ्य समस्यावर तुम्हाला या महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देण्याची आवश्यकता असेल, कारण तुमचा राशी स्वामी शुक्र राहू सोबत 6व्या स्थानात राहील, ज्यामुळे स्वास्थ्य समस्याही वाढू शकतात आणि तुमचे खर्चही वाढण्याची शक्यता राहील. म्हणून आर्थिक जोखीम घेण्याच्या आधी त्याचे योग्य आकलन करणे अतिशय गरजेचे असेल. उपाय: तुम्ही शुक्र देवाच्या बीजमंत्राचा जप करा. वृश्चिक राशी बृहस्पती महाराजांची दृष्टी तुमच्या राशीच्या 3ऱ्या भावात आणि एकादश भावात होण्याने तुमच्यासाठी समस्यांमध्ये कमी येण्याचे योग बनतील आणि बृहस्पती महाराजांच्या कृपेने तुमची स्थिती सुधारेल. हा महिना वृश्चिक राशीतील जातकांसाठी संतुलित राहण्याची शक्यता चांगली दिसत आहे. काही समस्यांवर लक्ष ठेवावे लागेल, तेव्हाच तुमची स्थिती ठीकठाक राहील. अष्टम भावात मंगळ महाराज विराजमान राहण्याने एकतर या महिन्यात तुम्हाला शारीरिक समस्यांच्या प्रती सतर्क राहावे लागेल. वाहन सावधानीने चालवावे लागेल. कशाही प्रकारची दुखापत होण्याची शक्यता बनत आहे. केतू महाराज पंचम भावात राहू आणि शुक्राची उपस्थिती आर्थिक स्थितीला मजबूत बनवेल. कौटुंबिक संबंध सुधारतील. वैवाहिक संबंधामध्ये सुधार होईल. तुमच्या भाऊ बहिणींच्याही उन्नतीची वेळ आहे. त्यांच्यासोबत तुमचे संबंध मधुर बनतील. माताजीच्या आरोग्याला घेऊन काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, म्हणून तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कठीण राहणार आहे, कारण त्यांची एकाग्रता भंग होईल आणि त्यांना वेळोवेळी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यात संघर्षाचा सामना करावा लागेल. उपाय: मंगळ महाराजांच्या बीजमंत्राचा जप करावा. धनु राशी जोपर्यंत तुमच्या कौटुंबिक जीवनाचा प्रश्न आहे, त्यात अनेक आव्हानांचा सामना तुमचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्हाला सामंजस्य ठेवण्याचा प्रयत्न सतत केला पाहिजे, कारण या काळात कुटुंबातील लोकांमध्ये परस्पर समन्वयन काहीसा कमी असेल. यामुळे कौटुंबिक समस्यांमध्ये परस्पर तणाव वाढण्याची शक्यता कायम राहू शकते. प्रेमसंबंधासाठी महिना चांगला राहील आणि तुमच्या विवाहाची गोष्ट पुढे जाऊ शकते. तर विवाहित जातकांसाठी आपल्या नात्यात जीवनसाथीच्या क्रोधाचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीवर लक्ष दिले तर या महिन्यात एकीकडे चांगली कमाई होण्याचे योग बनतील,
तर दुसरीकडे अधिक खर्चात वाढ होऊ शकते. याच्या प्रती तुम्ही सावधानी ठेवणे गरजेचे आहे. हा महिना धनु राशीतील जातकांसाठी मध्यम स्वरूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला या महिन्यात आपल्या कार्यक्षेत्राने थोडे चढ उताराचा सामना करावा लागू शकतो, तर व्यापार जगतने जोडलेल्या आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवून आपल्या कामाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिथे स्वास्थ्याचा प्रश्न आहे, तर तुमच्या राशीचा स्वामी बृहस्पती महाराज पूर्ण महिन्यात 6व्या भावात वृषभ राशीमध्ये विराजमान राहील, ज्यामुळे स्वास्थ्यामध्ये चढ उतार राहण्याची शक्यता दिसत आहे. विद्यार्थ्यांना कठीण परिश्रमाच्या नंतरही यश मिळण्याची शक्यता आहे. उपाय: बृहस्पती महाराजांच्या बीजमंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.